हाय हॅलो नमस्कार सर्वांना मित्रमैत्रिणींनो, आज मी स्पेशली इडल्या बनवणार आहे। आज संडे आहे। मी कालच तांदूळ भिजत घातले होते म्हणून मला आज ते दाखवता राहिलं नाही, पण मी तुम्हाला प्रमाण व्यवस्थित सांगते। एक ॲक्युरेसी आहे। इतक्या दिवसामध्ये खूप वेळेस बिघडल्यानंतर आता ॲक्युरेट काय प्रमाण घ्यायचं ते समजलं आहे। आपल्याला 1 किलो तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळामध्ये साधारण ही वाटी, 1 वाटी कोणती पण तुमच्या ह्या अंदाजे 1 वाटी तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची आणि दोन्ही पण तुम्हाला दिवसभर किंवा रात्रभर भिजत घालायचे। आणि दुसऱ्या दिवशी सुट्ट्या होतात। दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर भिजत झाल्यानंतर किंवा दिवसभर भिजत झाल्यानंतर संध्याकाळी मी ते वाटून घेतले आणि वाटताना त्याच्यामध्ये मी थोडासा भात घातला जो उरलेला होता। कधीही तुम्ही बॅटर वाटत असाल तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा शिळा भात टाका, जेणेकरून काय होईल ते बॅटर लवकर आंबतं आणि रात्रभरामध्ये इतकं आंबतं की आपण इडल्या सॉफ्टपणे बनवू शकतो। त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आपल्याला इसेन्स किंवा सोडा किंवा मग इनो टाकण्याची आवश्यकता पडत नाही। तुम्ही बघू शकता माझं बॅटर किती छान फुललं आहे आणि त्याच्या इडल्यासुद्धा मी तुम्हाला दाखवेल किती सॉफ्ट आणि मस्त मौसूद होत आहेत। म्हणून कधीही बॅटर भिजवताना किंवा वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं भात टाका आणि रात्रभर, साधारण आता वातावरण इतकं गरम नाही आहे, थोडंसं गारवा आहे, नाशिकचं वातावरण थोडं थंडच आहे, फार दमट नाही आहे। त्याच्यामुळे इडलीचं बॅटर जे आहे, जसे आपल्याला इडल्या करायच्या असतात त्यासाठी जे आंबलेलं बॅटर हवं असतं ते होत नाही आणि त्यासाठी एक रात्र आणि एक दिवस भिजत घालावं लागतं किंवा ठेवावं लागतं। पण त्यासाठी मी काय केलं, जेव्हा मी ते बॅटर भिजवलं वाटलं तेव्हा ते डब्यामध्ये बारीक करून ठेवलं आणि त्याच्यानंतर तो जो डबा आहे खालून आणि वरून पूर्णपणे पॅक केला। वरून पूर्णपणे एखादं जाड असं काही असेल, टॉवेल किंवा जे काही गरम असेल तुमच्याकडे, ते पूर्णपणे त्याला कवर करून ठेवा। रात्रभरामध्ये खूप छान तुमचं बॅटर फुलेल। सकाळी उठल्यावर पूर्णपणे ते वर आलेलं असेल आणि तेव्हाच तुमच्या इडल्या सॉफ्ट आणि मस्त होतील। टिप कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा।